माजी खासदार विनायक राऊतांसह मुलाविरोधात गुन्हा। सून गिरीजा राऊतांची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। गोमूत्र प्यायला लावल्याचा आरोप। गीतेशची शारीरिक अक्षमता लपवण्यासाठी अघोरी प्रयोग। गिरीजा राऊतांचा दावा। राऊत कुटुंबियांकडून 7 वर्ष छळ झाल्याचाही केला आरोप। सून गिरीजाच्या सर्व आरोपांचं विनायक राऊतांकडून खंडन। घटस्फोटाच्या केसमध्ये कोट्यवधींची मागणी केल्याचाही राऊतांचा दावा। राज्यातील 9 पायाभूत प्रकल्पांचं लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं लोकार्पण। महाराष्ट्राला गती देण्यासाठी फडणवीस सक्षम। मुख्यमंत्री आमदार रवी राणा यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं तोंड भरून कौतुक। सर्व वाटोळं झाल्यावर ठाकरेंना राम आठवला। नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना टोला। अमित शहांनी भाजपमध्ये यायला सांगितलं होतं। एकनाथ खडसेंचा दावा। आता भाजपमध्ये इंटरेस्ट नसल्याचंही खडसेंचं वक्तव्य। खडसेंचा प्रवेश माझ्यामुळे कसा काय रखडला। यांची तर दिल्लीला डायरेक्ट हॉटलाईन। मी तर छोटा माणूस, माझी तर मुंबईपर्यंत देखील हॉटलाईन नाही। गिरीश महाजनांचा खडसेंना टोला। सोलापुरात कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। पालकमंत्री जयकुमार गोरेंचा धैर्यशील मोहिते पाटलांना इशारा। माजी आमदार शिरीष चौधरींसह चौघांवरती गुन्हा दाखल। नंदुरबारमधील 9 कोटींचा शासकीय निधी अन्य कामांसाठी वर्ग केल्याचा आरोप। ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी शपला मोठा धक्का। नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र, तर महामार्गालगत अतिक्रमण करून बांधकाम केल्याचा ठपका। सिंहण शांत असली तरी सुद्धा डरकाळी फोडणं विसरत नाही। माजी खासदार नवनीत राणांचं बळवंत वानखेडेंना आव्हान। मुंबई हादरली। पायधुनीमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार। सुरक्षा रक्षकाकडून संतापजनक कृत्य। आरोपीला फाशी देण्याची संतप्त नागरिकांची मागणी। मोशी येथील कचऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांचा मृत्यू। तब्बल 82 तासांनंतर शोधकार्य संपलं। गर्भवतीला झोळीतून रुग्णालयामध्ये नेण्याची वेळ। खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडी येथील घटना। आदिवासी समाजाची परवड सुरूच। सांगोल्यामध्ये 37,532 लिटर भेसळयुक्त दुधात साठा नष्ट। अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई। त्रुटींची पूर्तता आणि वैध परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश। अकोल्यामध्ये 2 बियाणे कंपन्यांवरती गुन्हा। सोयाबीन बियाणं निकृष्ट दर्जाचं असल्याचं प्राथमिक अहवालातून समोर। भूममधील दूध भेसळ प्रकरणी तपासाला गती। आरोपीच्या शोधामध्ये पोलिसांची पथकं रवाना। भेसळीमध्ये 200 दूध संकलन केंद्र सहभागी असल्याचाही संशय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा। जेवणानंतर विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास। शहादा येथील शासकीय वसतिगृहातला धक्कादायक प्रकार। श्रीरामपूर शहर आज बंद। वाढत्या गुन्हेगारी विरोधामध्ये व्यापाऱ्यांचा एल्गार। शनिवारी भर दिवसा हॉटेल चालकाची निर्घृणपणे हत्या। गैरव्यवहार लज्जास्पद। राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांचे नाराजीचं वक्तव्य।